हॅलो नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशात सगळे मजेत ना? मजेतच राहा. सकाळ झालेली आमची. चेतन पण तिकडे चहा वगैरे पितोय. हे बघा, आली 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 आली. जशी मी चालते ना तशी येते. हे बघा, हे बघा, हे बघा. आणि ह्या मॅडमने आता खोबरं वगैरे खाल्लं इकडे. हे बघा कसं खाल्लंय बघा तिने खोबरं. काय केलंय बघा तिने खोबऱ्याचं. हे बघा बघा, तिला दिलं होतं ना खोबरं. पिलू काय हे असं खातात काय ग? हे असं खाल्लं. तिकडे बिया पण ठेवले आहेत. हे बघा, तिचं सगळं चालू आहे सकाळपासून खाणं वगैरे. बघा, उठलीस. गुड मॉर्निंग अनामिका. गुड मॉर्निंग तुला. गुड मॉर्निंग. अनामिका पण खेळते. आमची सगळी कामं चालू आहेत थोडीशी. चेतनची आत्ताच पूजा वगैरे झाली. चेतनच लवकर उठला होता, सुट्टी होती तरी पण. आणि इकडे बघा काय चालू आहे त्याचं. हे बघा कसं ब्रेड बटर वगैरे कसं खाणं चालू आहे त्याचं इकडे. आणि तो बघा काहीच नाही बघा, सकाळी तसंच सगळं पडलंय. सगळं कामं आवरणार म्हटलं. जरा अंघोळ वगैरे झाली, जस्ट थोडंसं आवरलंय. आता जरा आरामात करू, आज सुट्टी आहे ना. काय गडबड तर रोजच असते आपली, हो ना. बघा कशी ती आवळा खाते बघा. खाऊन झालाय तिचं आता. झालंय खाऊन तिचं. थोडासा तुकडा खाली पडला तर परत घेऊन आली वरती ती, म्हणजे विचार करत जाऊन. हो ना, सगळ्या पक्ष्यांना बोलवते ती ना. मी का आवळा पाहिजे तुला? मी जाऊन आलो बाजारात आणि मच्छी घेऊन आलो. कोलंबी अंडी काय म्हणता. दिसतं का? आणि ममता बघा काय खाते, काय आवळा. अनामिका पण इथे आवळा खाते. मी अनामिका दोघं. ती रोज असते माझ्या आवळ्यामध्ये, अर्धा तिला पाहिजे असतो भाग त्यातला. तिने खाल्ला झाला तिला खाऊन. तू कपडे कशाला धुतले? मशीनला लावले असते ना. धुतले भरपूर होते, अर्धे धुतले. सगळे लावले असते ना मशीनला. अर्धे धुतले. थंडी झाली, डोकं जाऊन झाले. बाप घे मला. दुपारी वाफ घेते मी आता, झालं सगळं. जेवणाचं काम आहे अर्ध बाकी, त्याचा करणार. हां, बघा मशीन लावून द्या कपड्याची. चालेल. बघा इकडे ना माझं खोबरं किसायचं काम चालू आहे आणि मॅडमचं आमच्या खायचं चालू आहे. बघा बघा काय करते, बघा बघा. आणि ते बघा चेतनने तिकडे मशीन लावली आहे कपड्यांची आणि मी इकडे असं बसली आहे. हे बघा खोबरं किसत. तर सोनू आमची बाबाशी खोबरं खाती आहे, हो ना पिलू. इकडे हे बघा चेतनने थोडीशी कोलंबी घेऊन आलाय. इकडे माझं असं चालू आहे. हे बघा लसूण वगैरे आता मी जरा घेणार आहे, सगळं चालू करते थोडीशी तयारी. हे बघा सुट्टी असली ना की कामं कुठे म्हणजे म्हणतात ना, दिवस कुठे जातो ना काही समजतच नाही. जरा ह्याला घातलंय मी. हे बघा असं फोडणीला वगैरे जरा कड येऊ द्या, झाकण ठेवते. आणि इकडे हे बघा असं जरा वाटपाची तयारी करून घेतली आहे. पूर्ण घेणार नाही मी खोबरं, हे थोडं आहे ना इकडचं ठेवून देणार, कारण जास्त होईल मग. आणि याच्यामध्ये हे असं खडे मसाले, लसूण वगैरे सगळं आलं सगळं घातले त्याच्यात. आणि आता वाटून घेणार. जरा कोथिंबीर आहे ती जरा साफ करते आणि वाटण लावते ह्याच्यामध्ये. का मग झालं माझं. हे बघा कपड्यांचं काय चालू आहे. कपड्यांना गुदगुल्या करतोय चेतन, हो ना. काय करतोयस कपड्यांना? वेगळे करतोय, गुदगुल्या करतोय कपड्यांना. हे बघा. हो तेच ना. आणि हे कपडे वगैरे काढते मी तिकडचे सगळे. आणि आमची सोनूली इकडे बसली आहे आमची सोनू. हे बघा, हे बघा खोबरं खाऊन झालं, सगळी मस्ती करते आता. मस्ती चालू आहे करणं. हे बघा हिचं काय चालू इकडे, हो ना. मुलं पण इकडे सकाळपासून खेळत होती. हे बघा आज संडे आहे, सुट्टी आहे, तर मस्तपैकी एन्जॉय करतायत. मला वाटतं आत्ताच होती इकडे खूप जण होती सकाळपासून खेळत. आता जरा दुपार झाली आहे ना, 12:30 वगैरे झालेत. तर मग मे बी गेले असतील ते घरी जेवायला वगैरे. चला आता मिक्सर लावून घेते पटकन. आणि अनामिका कशासोबत खेळत होती माहिती आहे काय? बघा किती वेळ खेळत होती अनामिका ह्याच्यासोबत, रिमूव्हर सोबत. आणि इकडे बघा फायनली आपलं झालेलं आहे. हे बघा मस्त कोकम वगैरे सगळं घातलं मी, बटाटासुद्धा घातलेला आहे. आणि वशी जरा मी ना थोडं खोबरं हे बघा ठेवून दिलं. हे बघा एवढं खोबरं ठेवलं आहे मी. आता ही प्लास्टिकच्या पिशवी त्यांना ठेवून द्यायचं डब्यात भरून. कारण काय ना, कोलंबी जास्त नव्हती ना, कमी होती. उगाच कशाला एवढं खोबरं वेस्ट घालायचं. वस्तू कमी होती म्हणून मग कमीच घातलं. आणि मस्त झालं आहे, कड येत आहेत. तर आता चेतन म्हणतोय चला आता कोण घेऊया लवकर, कारण आता 2 सव्वा 2 होत आलेत. कारण थोडं उशीरच झाला. काय करणार आता, सगळी कामं आवरेपर्यंत ना लेटच होतं ते. बस झालं जेवण. आता काय चाललंय तुझं? आता कपडे घालतोय वाळत. मी पण जाते कपडे घालायला. त्या वाळत पण कपडे भरपूर आहेत, पूर्ण मशीन भरली आहे. सगळं आवरलं सगळं. आता जस्ट भांडी वगैरे घासली, आवरलं थोडं. हे बघा जरा खोबरं पण किसून ठेवायचं आहे. हे बघा असं लागतं ना लगेच असं. मग हे बघा मस्त असं झालंय सगळं आवरून जरा. आणि आता कपडे घालते
आणि पहिली आधी ना वाफ घेते, कारण ना डोकं खूप दुखायला लागले आता. वाफ घेतली नाही तर मला काय चैन नाही पडणार आहे बघा. एवढे कपडे घालायचे ते भरपूर, पूर्ण मशीन भरली. घालून घेऊया जरा फटाफट फटाफट दोघांनी मिळून. चेतन पण दमलाय, सकाळपासून खूप कामं केली चेतनने. चेतनचा ना दिवस ना सुट्टी असली तरी ना कामातच जातो. पण करणार दुसरं ना काय करणार, आपल्यालाच आठवायला लागेल ना, दुसरं कोण करणार. तेच ना. आपली कामं आपल्यालाच करायची. बरं असो नाही तर चांगली असो, आपल्यालाच करावं लागते. काय कोण थोडी ना. हे बघा फारसं मस्त आहे बघा, वातावरण आहे जरा मस्त. ऊन पण आहे पण ना बाहेर काही जायला मिळत नाही. हे झाड बघ केवढं वाढलंय चेतन, लालवाला मस्त झाले ना, छान वाढतं. हे गावी वगैरे नेऊन लावायला पाहिजे त्यातलं, दोन्ही साईडला 2 गेटच्या बाजूला मस्त होईल मोठ्याच्या मोठं. एक फांदी घेऊन जा, काही कट करून ठेवलेली, विसरलो आपण न्यायला जाताना माहितीये का गडबडीत. नाहीतर ती घेऊन गेलो असं एवढं केवढं मोठं झाड झालं असतं. गुड इव्हनिंग सगळ्यांना. बघा माझी हालत काय झाली आहे. वाफ वगैरे घेतली आता परत उठल्यावर. चेतन गेलाय जरा डीमार्टला. तो म्हणाला तू नाही तर मी तरी जरा जाऊन येतो. म्हटलं ठीक आहे जा, कारण माझे ना पूर्ण बॉडी वगैरे जास्त पेन करते म्हणून गेले नाही मी. आणि सर्दीने बघा डोकं वगैरे ना एकदम बेजार झालं माझं. हे बघा आता परत हे बघा वाफ वगैरे घेतली मी आता परत, आणि चहा वगैरे घेतली जरा आत्ताच. आणि जरा म्हटलं ना थोडा वेळ जरा बसूया, नंतर बघते जरा कुकर वगैरे लावावं लागेल मला सुद्धा, तर आता लावून घेते मी सुद्धा. म्हणताय बघा हालत माझी काय बेकार झाली आहे ती. चेतन जाऊन आला डीमार्ट मध्ये वगैरे सुद्धा. काय रे सगळं सर्दी, डोकं वगैरे खूप जाम झालं माझं एकदम. मध्येच बरं होतं, मध्येच आजारी तेच ना. पडतेस. काय होतं काय. आणि जरा वातावरण पण तिकडे ना खूप थंड झालं. आमच्याकडे ना थंडी होती 2-3 दिवसापासून, जरा वाफ त्याच्यामुळे मला वगैरे त्रास घे जरा. झाला. घेतली मी वाफ 2-3 वेळा माहितीये का आज दिवसातून. माझा आजचा दिवस पूर्ण कामातच गेला. कामातच गेला चेतनचा, बापरे आता विचारू late आलो मी आता नका. चेतन meeting. जस्ट आता डीमार्टला गेला होता संध्याकाळी, आणि मग तिकडून येऊन परत तो मीटिंगला गेला सोसायटीच्या 8-8:15 वाजता, आणि आता तो घरी 10 वाजता आला. नंतर मी कसं तरी उठून वगैरे जेवण वगैरे जरासं केलं, थोडंसं भात वगैरे लावला कुकरला. आता आवरलं सगळं, भांडी वगैरे घासली कशी तरी. जमत नव्हती तरी सुद्धा. आणि आता हे बघा विक्स लावत बसले इकडे. चेतन घेऊन आलाय माझ्यासाठी विक्स. हे बघा विक्स घेऊन आलाय माझ्यासाठी. ती मगाशी लावली मी, जस्ट मगाचपासून लावतच होते. आणि आता चेतन जरा ते सामान घेऊन आलाय डीमार्ट मधून, ते जरा मी लावून घेते आणि झोपते गोळी घेऊन. हो, चालेल. काय अशी ना पूर्ण अंगात तापासारखं पण वाटते, थोडं थोडं कणकणल्यासारखं वगैरे. कोडी वगैरे घेऊया काय. चला ते सामान लावून घेते मी. हे बघा असं सगळं घेऊन आलाय चेतन सामान, तर मी आता ते लावून घेते सगळं. हे बघा, आणि मग नंतर आणि माझ्यासाठी चेतन हे बघा असं गोड लोणचं घेऊन आलाय. कसलं आणलं चेतन लोणचं? लिंबूचं गोड लोणचं घेऊन आलं चेतन हे माझ्यासाठी. आणि हे कसलं आवळ्याचं सांगितलं होतं आणायला मी, आणि लिंबू घेऊन आलाय चेतन हे बघा. चला आता सगळं सामान आहे ते मी आता हे लावून घेते सगळं, कारण का माहिती आहे का, राहिलं ना का मध्ये सगळं राहून जाणार, आणि मग त्यानंतर परत उद्या डबल काम मलाच आहे ते सगळं. इकडे सगळं खाऊ घेऊन आलं चेतन वाटतं हे बघा असं. तर चला मंडळी, हा ब्लॉग आहे ना आता मी इकडेच एंड करते, जास्त बोलायला पण होत नाही मला. तर भेटू आपण नक्कीच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर माझा आवडला असेल तुम्हाला ब्लॉग तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय, टेक केअर, सी यू.